राज्यात सध्या आषाढी वारीचा आनंद साजरा केला जात असताना सासवड जेजुरी मार्गावरून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। जेजुरीच्या दिशेनं जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघाताचा सामना करावा लागला असून यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। या भीषण दुर्घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू आल्या। या घटनेचं काळीज चिरणारा अनेक व्हिडिओ समोर आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सासवड जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेनं सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिपदीप लॉजिंग समोर घडला। लोहा जिल्हा नांदेड येथील रंगनाथ महाराज पोखर बिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा भीषण अपघात झाला। या अपघाताचा थरार इतका भयानक होता की 3 महिलांचा जागीच जीव गेला तर इतर 4 महिला वारकरी अत्यंत गंभीररित्या जखमी झाले। अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश आणि गोंधळ निर्माण झाला होता। स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांच्या मदतीने जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत असून डॉक्टर त्यांच्यावर शर्थीचे उपचार करतायत। घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली। रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडली आणि वाहतूक पूर्ववत केली। नंदा पवार वयवर्ष 60, माधवी राजाराम सलगरे वयवर्ष 55 आणि राजश्री शंकर भोसले वयवर्ष 55 असं मृत पावलेल्या 3 महिलांची नावं आहेत। या सर्व महिला सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आहेत। हा अपघात नेमका कशामुळे झाला? ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा प्रकार घडला की काही तांत्रिक बिघाड होता याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।